नमस्कार मंडळी, आज आपण बेसन पिठाचे एकदम परफेक्ट असे लाडू बघणार आहोत। पाक न करता बेसन पिठाचे परफेक्ट असे लाडू नवशिक्यांसाठी सुद्धा खूप सोपी पद्धत आहे। अजिबात न बिघडणारे असे लाडू बेसन कसं भाजायचं, कितपत भाजायचं अशी कृती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 वाट्या बेसन सारख्या वाटीने आणि 1 वाटी साखर। सारखंच प्रमाण घ्या, तुम्ही ग्लासने किंवा कपाने कशाने मोजून घेऊ शकता। आता ही साखर आपण मिक्सरला वाटून घेऊया। आपल्याला खूप अशी बारीक नाही वाटायची आणि जाडही नाही ठेवायची, थोडं बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला ही साखर ठेवायची आहे, म्हणजे चव एकदम छान लागते। आणि साखर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे। आता इकडे कढई ठेवली आहे गरम करायला, त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊया। सगळं तूप टाकायचं नाही आपल्याला, नंतर थोडं थोडं घालून आपल्याला तूप वापरायचं आहे। थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे मी आणि कडकडीत गरम झालेलं आहे तूप। आता आपण 2 वाटे जे बेसन घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि मस्त आपल्याला खरपूस असं बेसनने भाजून घ्यायचं मंडळी। आधी तुपामध्ये आपण छान असं मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, वाढवायची नाही आपल्याला। लो फ्लेमवर पूर्णपणे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतात। आणि बेसन पीठ आपण घरामध्ये नेहमी जे वापरतो तेच घेतलेलं आहे आणि घरच्या डाळीचं हे बेसन पीठ आहे। अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला गुठळे गोळे फोडून घ्यायचे आहे। तुम्हाला जर ही पद्धत अवघड वाटत असेल तर एक तांब्या घ्यायचा आणि तांब्याच्या बुडाने आपल्याला हे पूर्णपणे गोळे फोडून घ्यायचे आहे। सोप्या पद्धतीने हात न दुखता तुम्ही अशा पद्धतीने गोळे फोडून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे मंडळी। अशा पद्धतीने सर्व तुम्ही गोळे इझिली फोडू शकता। तांब्याने असं रगडायचं आहे, म्हणजे बेसनसुद्धा छान भाजतं आणि गोळेसुद्धा होत नाहीत। आणि पुन्हा आपल्याला मिक्स करायचं। अशा पद्धतीने बेसन आपण भाजून घेऊया आणि लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचं आणि थोडं थोडं तूप यामध्ये आपल्याला टाकत चालायचं आहे। एक एक चम्मच तूप टाकायचं आणि पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं। थोडं थोडंच टाकायचं आहे, नाहीतर एखादं जर टाकलं तर गोळे होतात आणि भाजायला अवघड जातं, हात दुखतात। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही भाजू शकता मंडळी। आणि मिक्स करायचं आहे तूप आणि पुन्हा तांब्या घ्यायचा आणि आपल्याला हे गोळे फोडून घ्यायचे मंडळी। तुम्ही अशा पद्धतीने जर बेसन पीठ भाजलं तर हात अजिबात दुखत नाही आणि लाडूसुद्धा चविष्ट तयार होतात। आणि तांब्याऐवजी तुम्ही ग्लाससुद्धा घेऊ शकता, त्याने सुद्धा छान असे आपले हे गोळे फुटतात आणि हातसुद्धा दुखत नाही मंडळी। आणि लो फ्लेमवरच आपण ही प्रोसेस करायची आहे। गोळे फोडल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करायचं, थोडं थोडं तूप टाकत चालायचं। आपण जेवढं तूप घेतलेलं आहे संपूर्ण तूप आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। खूप छान लाडू तयार होतात मंडळी। आता पूर्णपणे गोळे फुटले गेलेले आहे। पुन्हा आपण आता हे मिक्स करूया आणि पुन्हा आपण थोडंसं तूप टाकूया। तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडंच टाकत आहे, एक एक चम्मच। थोडा वेळ भाजल्यानंतर आपण जे तूप राहिलेलं आहे संपूर्ण तूप यामध्ये आपण टाकून देऊया आणि पुन्हा असं भाजून घेऊया। आधी आपण चमचाने तूप या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळे झाले असेल तर तांब्याने आपल्याला पुन्हा गोळे फोडायचे आहे। आपण जसं जसं भाजू तसं तसं याला तूप सुटेल आणि आपलं बेसन भाजलं तेव्हा आपल्याला कळेल। तूप सुटेपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे मंडळी। आता आपलं पीठ हे ओलं होत चाललेलं आहे, बेसन पीठ तुम्ही पाहू शकता। आता मिक्स झालेलं आहे। आता तांब्या घेऊन मी तांब्याने जे गोळे झालेले आहे ते संपूर्ण गोळे फोडून घेते। अजिबात न बिघडणारे लाडू तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे मंडळी। टेन्शन न घेता तुम्ही हे लाडू तयार करू शकता मंडळी, अजिबात बिघडत नाहीत। कोणीही बनवू शकेल असे सहज सोप्या पद्धतीने लाडू शेअर केलेले आहे। आता तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गोळे फुटले गेलेले आहे। आता पुन्हा आपण चमचाने मिक्स करूया आणि लो फ्लेमवरच आपण संपूर्ण कृती ही केलेली आहे। बेसन आपलं थोडंच बाकी आहे आता भाजायचं, थोडं थोडं ओलं होत आहे, अजून थोडंसं ओलं होऊ द्यायचं आहे। तूप सुटेपर्यंत आपल्याला बेसन भाजायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता तूप सुटत आलेलं आहे, अजून थोडा वेळ आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं मंडळी। तुम्ही पाहू शकता मस्त असं तूप आपलं सुटलेलं आहे बेसनाला। 20 ते 22 मिनिटे मला वेळ लागला बेसन भाजण्यासाठी। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया थोडंसं थंड होण्यासाठी। एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून देऊया सर्व आपलं हे बेसन। छान असं भाजलं गेलेलं आहे आपलं आणि थोडंसं कोमट ठेवायचं आहे आपल्याला, हे खूप थंड नाही करायचं। थोडंसं पसरून देऊया फॅनखाली, म्हणजे थंड होतं असं पसरवल्यानंतर। आणि तुम्ही पाहू शकता आपलं हे पीठ छान असं थंड झालेलं आहे, कोमट आहे, म्हणजे खूप थंड करायचं नव्हतं आपल्याला, हात भाजणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू वळायचे आहे। जेवढी आपण साखर घेतलेली 1 वाटी मिक्सरला बारीक करून ती यामध्ये टाकलेली आहे आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आपली विलायची पावडर राहिली साईडला, विसरली होती मी, ती यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। आपण हाताने मिक्स करायचं, म्हणजे छान असे आपले लाडू जातील वळल्या। पूर्ण पीठ यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे साखरेमध्ये। दोन्ही हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, म्हणजे छान असं मिक्स होतं।
दोन्ही हाताने मिक्स करते म्हणजे पटपटसुद्धा मिक्स होतं. अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे त्यामध्ये ते, म्हणजे साखर मस्त मिक्स होते त्यामध्ये. आणि तुम्हाला जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं तूप ॲड करू शकता, पण मला गरज वाटत नाही. परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला हवे त्या आकारात छोटे मोठे तुम्ही लाडू तयार करू शकता. आता थोडासा गोळा घेऊन तुम्ही हातावर दाबायचा आहे. असं दाबून दाबून आपल्याला लाडू तयार करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तुम्ही साच्याने सुद्धा बनवू शकता, पण असे लाडू छान तयार होतात. आणि हा लाडू आपला तयार झालेला आहे. तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही यावरती लावू शकता. आणि अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते शेजारचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपीचे अपडेट येईल आणि तुम्हाला कळेल मी रेसिपी टाकलेली आहे ते. आता यावरती मी पिस्त्याचे काप लावलेले आहे आणि असे सर्व लाडू मी वळून घेणार आहे. आणि आपले हे सर्व लाडू आता तयार झालेले आहे. आता एका डिशमध्ये मी काढून घेते आणि तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते आपला लाडू कसा तयार झालेला आहे ते. एकदम तोंडात टाकताच विरघळणारा असा लाडू आपला तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट असा. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लाडू तयार करून बघा, सर्वांना खायला द्या. खूप छान पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता अजिबात न रेलणारे असे दाणेदार आपले हे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली मंडळी कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा. तुमचा अमूल्य रिप्लाय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पाहू शकता आता लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते. किती परफेक्ट असा लाडू आपला तयार झालेला आहे मंडळी. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया अशा छान रेसिपीमध्ये. बाय बाय.